बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूयात। लाडकी बहीण योजनेवरून आता सभागृहामध्ये गोंधळ पाहायला मिळाला। लोकसभेत फटका बसला म्हणून लाडकी योजना आणली असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला। तर 2100 रुपये कधी देणार याची तारीख अजून दिलेली नाही असा सवाल देखील आता सतेज पाटलांनी उपस्थित केलाय। दरम्यान आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नांना मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर देताना असं सांगितलंय की लाडकी बहीण योजना ही सगळ्यात महत्त्वाकांक्षी योजना असून 2.5 कोटी महिलांना फेब्रुवारी मार्चचा हप्ता मिळणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिलेली आहे। कधीही शासनाने किंवा कुठलेही मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील विभागाची मंत्री म्हणून मी असेल किंवा मंत्रिमंडळातील इतर मंत्री असतील, कुणीही त्यांच्याकडून परत पैसे घेण्याच्या संदर्भातला आजपर्यंत एकदा सुद्धा किंवा फौजदारी गुन्हे किंवा त्यांच्याकडून परत आपण खात्यातनं पैसे या ठिकाणी निवडणुकीनंतर घेणार अशा पद्धतीची कुठलीही स्टेटमेंट आजपर्यंत आलेली त्या ठिकाणी नाहीये। निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये 2,45,00,000 महिलांना आपण लाभ वितरित केला, म्हणजे आपण कुठेही संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही। आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण 8 मार्च रोजी ज्या वेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला 2,52,00,000 महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।